आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बीडमधनं अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात 73.4 कोटींचा घोटाळा झालाय। भूसंपादनाच्या उपजिल्हाधिकारी यांच्या तक्रारीवरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे बीडमध्ये मोठी खळबळ माजली आहे। भूसंपादनामधील अधिकारी, कर्मचारी, वकील यांनी संगनमतानं हा कोट्यवधींचा घोटाळा केल्याचं प्रथमदर्शी उघडकीस आलंय। बीड शहरामधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आता 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील 3 जणांना अटक करण्यात आली। या घोटाळ्याची व्याप्ती पाहता तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे। बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर हे या एसआयटीचे प्रमुख असून तपास सुरू आहे। महसूल विभागामधील मोठे मासे या घोटाळ्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे। या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। एसआयटी मध्ये 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। डीवायएसपी दर्जाचे अधिकारी, तपासी अधिकारी आहेत। त्याचप्रमाणे ॲडिशनल एसपी दर्जाचे अधिकारी याच्यावरती सुपरविजन करत आहेत। प्राथमिक रित्या 73 कोटींचा हा घोटाळा आहे। याच्यामध्ये बनावट सह्या केलेल्या आहेत असं निदर्शनास येत आहे। त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल। जे अटक झालेले आरोपी आहेत त्यापैकी काही जण कंत्राटी कर्मचारी आहेत, काही त्या भूसंपादन कार्यालयामध्ये कर्मचारी आहेत आणि इतर जे आहेत ते काही ॲडव्होकेट वगैरे आहेत त्याच्यामध्ये। तर त्यांचा देखील आम्ही शोध घेत आहोत। आमचे बीडचे प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्यात। आकाश, या रॅकेटचा पर्दाफाश नेमका कसा करण्यात आला आणि आताची काय अपडेट आहे? नक्कीच ऋतुजा, बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा मोठा घोटाळा जो आहे तो आता समोर आला आहे। या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे। एकीकडे भूसंपादनाचे उपजिल्हा अधिकारी यांनीच या संदर्भामध्ये पोलिसात तक्रार दिली आहे। या तक्रारी अनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडे या प्रकरणामध्ये जो आहे ज्या लोकांच्या या राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या त्यांच्या बनावट आणि खोट्या सह्या करून जे अधिकारी असतील, वकील असतील, या लोकांनी त्यांचे पैसे जे आहेत ते कुठंतरी त्यांच्या खात्यावरती वर्ग करून घेतले होते असा आरोप जो आहे तो जमीन मालकांनी केला होता। आणि त्याची कुठंतरी दखल घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये उपजिल्हा अधिकारी यांनी तक्रारीवरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या प्रकरणी आता एसआयटी देखील स्थापन करण्यात आलेले आहे। पांडकर जे आहेत त्यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये ही एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। या एसआयटी मध्ये 5 उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश देखील आहे आणि ही एसआयटी आता तपासाला सुरुवात केली आहे। आणि लवकरच यामध्ये जे मोठमोठे अधिकारी असतील, मोठे मासे देखील या प्रकरणातून गळाला लागण्याची शक्यता आहे। त्याचा तपास आता सध्या सुरू आहे। नेमका तपास कशा पद्धतीने केला जातो, कोणाकोणाचे नाव यातून समोर येतात हे देखील आता येत्या काळात ऋतुजा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बरोबर, या गुन्ह्याची व्याप्ती किती मोठी आहे हे तपासामधून निश्चितच समोर येईल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।